या ठिकाणी जमलेले सगळे माझे बंधू भगिनी, आजचा कार्यक्रम मोठी दिनानिमित्त साजरा होत आहे म्हणून रोशनची माझी भेट झाली नाही. रोशनला शिंदे परिवाराच्या वतीनं, शिंदेशाहीच्या वतीनं व संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम कलावंतांच्या वतीनं आदरांजली, श्रद्धेची श्रद्धांजली वाहून मी बाबासाहेब आंबेडकरांचा विषय सादर करणार आहे. विषयाला धरूनच आहे 1932चा विषय. बाबासाहेब म्हणजे जगातला असा एकही माणूस नाही ज्या माणसाने जिवंत असताना स्वतःचं मृत्यूपत्र लिहिलं. असा जगात एकही माणूस नाही, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि त्या मृत्यूपत्रामध्ये बाबासाहेब लिहित आहेत आणि प्रत्येक सुखाचा कार्यक्रम असो, दुःखाचा कार्यक्रम असो, कुठलाही आपल्या समाजातला प्रोग्राम असो, परंतु काळजीनं हे संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात जावा अशी काळजी घेणारे गायकवाड साहेब हे प्रत्येक कार्यक्रमात असतात. ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. लक्ष द्या, बाबासाहेब आंबेडकर मृत्यूपत्रामध्ये काय लिहितात. 1932चा विषय नाशिक जिल्ह्यामधला हा विषय तुम्हाला ग्रंथामध्ये मिळणार नाही, मला वर्तमानपत्रामध्ये मिळाला. आणि हे गीत मला वाटतं आता 10 वर्ष झालंय लिहून हे गीत सादर करतो. लक्ष असावं. खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं? बाबासाहेब म्हणतात मी नाही. खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं याचा पहिला विचार करा. आता काय लोक म्हणते दोन्ही एकच आहे. खाण्यासाठी जगायचं का जगण्यासाठी खायचं याचा पहिला विचार करा. बाबासाहेब म्हणतात मी मरण्याआधी मृत्यूपत्र लिहित आहे, पुढाऱ्यांनो समाज कार्य करा, एवढंच ध्यानी धरा. अरे मला मरणाची भीती वाटत नाही, पण तुम्ही पण हा निर्धार करा, तुम्ही पण हा निर्धार करा. कारण अरे बरे वाईट जीवाचे दर्या झाले, बरे वाईट जीवाचे दर्या झाले. और बरे वाईट जीवाचे दर्या झाले, बरे वाईट जीवाचे दर्या झाले. माझ्या कार्याचा गाडा हातावा,
पैसे कार्याला कमी जरी का पडले, जगातला एकमेव नेता काय बोलतोय, अरे पैसे कार्याला कमी जरी का पडले, अरे पैसे कार्याला कमी जरी का पडले, राजगृह तो बंगला विकावा, माझ्या कार्याचा गाडा हकावा, जीवाचे जरिया झाले, माझ्या कार्याचा गाडा हकावा, पैसे कार्याला कमी जर का पडले, राजगृह तो बंगला विकावा. आजचे नेते, आजचे पुढारी तुमच्या घरावरचे फुटके पत्र असले तरी घेऊन पळायची तयारी करते, पण नांदेडचं घर समाजासाठी विकणारा राजा एकच, तो बाबासाहेब आंबेडकर. आणि बाबासाहेब पत्रामध्ये पुढे लिहिताय काय, साउंड सर्व्हिस अरे रामलिंग आहे काय, रामाचे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी माझे छोटे बंधू विष्णू शिंदे आणि दत्ता शिंदे या दोघांचे शिष्य, आणि रामाचे रामलिंग जाधव बेस आवाजात गोड आवाजाचे शास्त्रीय संगीत बेसचे गायक रामलिंग जाधव यांच्याकडून 200 रुपये आले. राजगृह तो बंगला मार्ग सत्याचा मी सोडणार नाही, मार्ग सत्याचा सोडणार नाही, मार्ग सत्याचा मी सोडणार नाही, मार्ग सत्याचा मी सोडणार नाही. मार्ग सत्याचा मी सोडणार नाही.
समतेचा वाटून घ्यावा राजग्रहात बंगला घाबरून गेलेली असते. साहेब, समाज कार्याला तुम्हाला वेळ नाही, काळ नाही, ऊन नाही, वारा नाही, पाऊस नाही, थंडी नाही, काटेरी रस्ते नाही, डोंगराळ रस्ते नाही, कुठल्याही वेळेला तुम्ही समाज कार्य करण्यासाठी निघता. त्यावेळेस बाबासाहेब पत्रामध्येच नमूद करतात, तिकडं रमाईला सांगतात, घरी रमा गरजणारे ढग रमा बरसत नाहीत, तुझ्या साहेबाला कोण मारणार आहे. आणि बाबासाहेब म्हणतात काय, तलवार पुरानी है कोणाच्या धमकीला भिणार नाही, निशाने बात कसले हे शिकारी. यांचे निशाने निशाण्यावर बसत नाही, महाराजचा निशाणाने बघताना बोलतोय म्हणून बाबासाहेब पत्रात लिहित आहेत, अरे निशाने बात कसले हे शिकारी, निशाने बात कसले हे शिकारी, तरी करतील गणी मी तो पावा. पैसे कार्याला कमी धरित पडले, पैसे कार्याला कमी धरित पडले, राजग्रहात बंगला
मायना पत्रातला ओळखावा माझ्या कार्याचा गाडा संसाराची चिंता नाही कधी लेकरांची खासती जीवाला होती फक्त दुखी पामराची अरे तुमच्या स्वाभिमानासाठी झटले झिजले कसे ते चंदन जसे चार बाळ मातीत घातले बाबासाहेबांनी फक्त तुमच्यासाठी रमाईला टीबीची बिमारी झाली माझ्या रमा मातेनं बाबासाहेबाला सांगितलं नाही शेवटच्या क्षणी बाबासाहेबाला माहिती पडलं बाबासाहेब समाजकार्य करून राजगृहावर आले वैतागून जातात आणि वैतागून रमाईला बोलतात रामू आपल्या राजगृहाच्या बाजूला रामू कमीत कमी 1000 डॉक्टर आहेत रामू तू विलास का करून घेत नाहीस दवाखान्यात का जात नाहीस ज्या ज्या वेळेस मी घरी येतो त्या वेळेस तुझं काहीतरी दुखायला नसतं रामू 1000 डॉक्टर आहेत तू विलास का करत नाही परंतु 1000 इथं डॉक्टर आहे परंतु कोट्यावधी बाळांना माझ्या जी बिमारी लागली आहे या कोट्यावधी बाळांसाठी रामू मी एकटा डॉक्टर आहे मी एकटा डॉक्टर आहे किती चिंता आणि किती काळजी होती बाबासाहेबाला तुमची आमची आणि मग शेवटी अरे तुमच्यासाठी सांग काही नाही गेले तुमच्यासाठी सांगा काय नाही केले रक्त देहामधले आठवून ते गेले अरे असा दिलदार राजा ह्या दिनांचा